हॅलो, पराग 11 घाटला संघाचा 12वा खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे लगेचच, क्षणाचाही विलंब न घेता. हॅलो, सामना 4 षटकांचा आहे. आपण बघतोय पुन्हा एकदा नवीन आलेल्या प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं देखील मी सुभाष टिंबे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आपण मॅच बघताय जरी मरी आई काळभैरव कोपर विरुद्ध पराग 11 घाटला या दोन संघांमध्ये या ठिकाणी हा सामना सुरू होतोय. टॉस जिंकलेला आहे जरी मरी आई काळभैरव कोपर या टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करायला लागते ती अर्थात पराग 11 घाटला संघाला. घाटला संघाचे दोनही सलामीवीर मैदानामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अगदी क्षेत्ररक्षकाचा या ठिकाणी अगदी अभ्यास करतायत, चेंडूचा देखील अभ्यास करतायत, खेळपट्टीचा या ठिकाणी पुरेपूर अभ्यास करतायत. स्ट्राईकला आलेला आहे तो म्हणजे प्रीतम हस्कर आणि विशाल नाईक या ठिकाणी नॉन स्ट्राईकला. विशाल पांचाल नॉन स्ट्राईकला आपण या ठिकाणी बघणार आहोत विशाल पांचाल याला. आणि बॉलिंग पार्क वरती पहिलं षटक टाकण्यासाठी आयुष सज्ज होतोय. जरी मरी आई काळभैरव कोपर संघाचा आयुषला या ठिकाणी पहिलं षटक हाताळण्यासाठी दिलेलं आहे. पहिलं षटक हे P1चं पहिलं षटक आपण या ठिकाणी बघतोय. इथे मात्र या ठिकाणी सुरेख चांगलं गॅप सिलेक्शन केले. नो मॅन लँड मध्ये चेंडू टन 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 करत येतोय. 4 धाब्यांसाठी पहिल्याच चेंडूवरती दणदणीत खणखणीत चौकार. डीजे अगदी आपण बघितलं या ठिकाणी चेंडूला दिशा दिलेली आहे. पहिला चेंडू सरळ सीमारेषा पार करण्यामध्ये यश संपादन झालंय प्रीतम हस्कर याला. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला गतिशील चेंडू आहे. अगदी या ठिकाणी गुडी लेंथ वरती टाकला होता पण त्याला मात्र या ठिकाणी खेळून काढलाय तो अर्थात थर्डमॅनच्या बाजूला. प्रीतम यानं एक सिंगल धाव आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी जोडली गेली. या सेकंड बॉल वरती या दुसऱ्या चेंडूवरती धाव संख्या मात्र झालेली आहे 5. 2 चेंडू 5 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल या 4 षटकांच्या या सामन्यामध्ये. खरं तर मान्यवरांच्या शुभेच्छा खूप सारी या ठिकाणी येत आहेत. यावेळेला मात्र इथे सुरेख या ठिकाणी झेल टिपला गेलाय. परतावं लागेल त्या अर्थातच विशाल पांचाल याला. पहिल्या चेंडूचा समाचार करायला गेला, संधी मिळाली होती, स्ट्राईक रोटेट झाली होती आणि इथे मात्र या ठिकाणी बर्थडे बॉय रुपेश यांनी या ठिकाणी सुरेख झेल पकडलेला आहे. त्याचा आज बर्थडे आहे, वाढदिवस आहे आणि त्यांनी या ठिकाणी हा झेल पकडलाय. काय सुरेख झेल आपण बघितला. अगदी या ठिकाणी हे वादळ रोखण्यामध्ये यश संपादन झालंय. पहिल्या चेंडूवरती आला होता खरं तर चौकार जो प्रीतम हस्करने घेतला होता. त्यानंतर मिळाली ती सिंगल, त्यावेळेला स्ट्राईक रोटेट झाली आणि विशाल पांचाल याला या पहिल्या चेंडूचा समाचार द्यायचा होता. अगदी फटका देखील मोठा घेतला होता पण मात्र चेंडू हवेमध्ये जास्त राहिला, दूर कमी गेला, उंच जास्त गेला आणि त्यामुळे हा सुरेख झेल टिपला गेलाय आणि मात्र विशाल पांचालला मात्र या ठिकाणी सरळ तंबूचा रस्ता दाखवलाय. महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला, पहिला विकेट. प्रत्येक टीमला शुभेच्छा आहेत मान्यवरांकडून. एका बाजूला आमचे जगदीश ठाकूर साहेब आहेत, दुसऱ्या बाजूला मी या ठिकाणी बघतोय जगदीशजी भोईर साहेब आहेत, आमचे सन्माननीय वासुदेवजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात. इथे मात्र हा चेंडू खराब बॉल, वाईड बॉल अगदी खेळायचा होता पण मात्र खराब चेंडू असल्यामुळे या ठिकाणी हा चेंडू सोडून दिलाय. हा वाईड बॉल आहे. एका धावेने सिंगल धावेने धाव संख्येमध्ये भर पडलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 6. 1 बाद 6. खरं तर चांगला खेळ या ठिकाणी सुरू होता पण मात्र एक विकेट गेल्यानंतर येणाऱ्या फलंदाजावरती थोडा प्रेशर असतो कारण त्याला सेट व्हायचा असतो चेंडूचा आणि या खेळपेटीचा अभ्यास करायचा असतो. यावेळेला मात्र या ठिकाणी हा फटका खेळून काढलाय. सुंदर फटका आहे. 1-2 धावा नक्की मिळतील. पहिली धाव अतिशय जलद गतीने पूर्ण केली आहे पण मात्र दुसरी धाव होऊ शकणार नाही कारण फिल्डिंग चांगली झाली आणि थ्रो देखील अतिशय चांगला चेंडू फेकला गेला आणि इथे मात्र या ठिकाणी कलेक्ट देखील चांगला केलाय. टोटली गुड क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे मात्र एक सिंगल धावेवरती संघाची धावसंख्या 1 धावेने वाढतीये. धावसंख्या होती ती
7 सागरने एक धाव आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी घेतली गेली। पुन्हा एकदा स्ट्राइक मिळते ती म्हणजे प्रीतम हसकर याला। आणि इथे मात्र या ठिकाणी अक्षरशः फसवलंय एका मोठ्या बॅट्समनला या ठिकाणी अशा पद्धतीने चेंडू टाकला गेलाय की तो अगदी या ठिकाणी इष्टांचा वेध देखील घेतोय। इथे मात्र या ठिकाणी कॉटन बोल्ट अतिशय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहिला चेंडू। खर तर क्रिकेट मधला अतिशय सुरेख चेंडू आपण या ठिकाणी पाहिला। काय कमालीचा चेंडू आहे आयुष्याचा। खरं तर इथे अगदी दोनही सलामी वीरला या ठिकाणी माघारी थांबण्यामध्ये यश संपादन झालंय। आयुष्याच्या या गोलंदाजीमध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट आपण या ठिकाणी माघारी जाताना बघितल्यात। देऊया डीजे मास्टरला संधी। करायचा होता, चांगला समाचार द्यायचा होता, पण मात्र अयश या ठिकाणी मिळतोय, अपयश मिळतोय। चेंडू मात्र निर्धाव गेला आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे। म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती अर्थातच पराग 11 घाटला संघ जरीमरी आई काळभैरव कोपर संघाविरुद्ध खेळत असताना 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। सुरेख गोलंदाजी झालेली आहे। खरं तर दुसरं षटक आता पॉवर प्ले या ठिकाणी हटवलं जाणार आहे आणि अजूनही 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे। पराग 11 घाटला संघ कुठपर्यंत मजल मारणार याकडे सध्या लक्ष सर्वांचं या ठिकाणी असेल। पण मित्रांनो आज आपण बघतोय की 18 तारखेला सुरू झालेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। 18, 19, 20, 21 अशा पद्धतीने या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये देखील अगदी चांगला खेळ या ठिकाणी या मैदानावरती होताना आपण बघतोय। खूप मेहनत असते मित्रांनो। एक दिवसाचा लग्न समारंभ असतो त्यावेळेला घरातल्यांची किती खूप घाई होते, धावपळ होते पत्रिका वाटण्यापासून। पण इथे मात्र या ठिकाणी 6 दिवसाची स्पर्धा, इथे वेगवेगळ्या पक्षातील किंवा विविध स्तरावरचे मान्यवर या ठिकाणी येऊन या स्पर्धेला शुभेच्छा देतात। त्यांचं सर्वांचं स्वागत। तसेच येणाऱ्या एवढ्या सगळ्या टीम त्यांना त्यांची मॅनेजमेंट असेल, इथे पंच असतील, स्कोरर असतील, त्यानंतर या ठिकाणी कॉमेंटेटर असतील किंवा आणखी ही जे या ठिकाणी मित्रमंडळी असतील, ही मॅनेजमेंट खूप मोठी आहे मित्रांनो। लग्नापेक्षा ही सोहळा खूप मोठा सोहळा असतो। कोणीतरी असं म्हणतं की घर बांधून बघा आणि लग्न करून बघा, पण त्यापेक्षा मी म्हणेन अशा मॅचचं आयोजन देखील करून बघा, कारण हे कोणाच्याही असं कोणाला जमेल असं हे आयोजन नाही। तर इथे मात्र या ठिकाणी 35 मात्रे असतील, 34 असतील किंवा आमचे देवानंद दादा असतील किंवा त्यांचे मित्रमंडळी असतील, यांनी केलेलं हे सुंदर असं आयोजन आणि नियोजन मला आज पाहायला मिळतोय। या चेंडूला समाचार या ठिकाणी आपण बघतोय। सेकंड ओव्हरला रुपेशने टाकलेला चेंडू या ठिकाणी खेळून काढलेला आहे। लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र या ठिकाणी बघतोय फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला नव्हता आणि इथे मात्र ही महत्त्वपूर्ण विकेट गेलेली आहे। आणखीन एक विकेट तंबूच्या आसरेला डीजे।
फायदा उचलत इथे पहिली धाव अतिशय जलद गतीने पूर्ण केली आणि दुसरी धाव घेण्यामध्ये कोणतीच दिरंगाई झाली नाही, त्यामुळे या 2 धावा मिळतील या ठिकाणी पराग 11 घाटला संघाला. संघाची धावसंख्या कोपर संघाविरुद्ध खेळत असताना टोटल झालेली आहे ती म्हणजे 10-10, लेकिन 10 बस नहीं होगा, आगे कुछ करना पड़ेगा इस टीम को. ये सेकंड ओव्हर यहां पर जारी है. यावेळेला आणखीन एक मोठा फटका आहे, काय ठरतोय बघायचं आहे. आणि इथे मात्र या ठिकाणी सुरेख झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पकडलाय झेल आणि अर्थातच कोणाचा सागर याचा संपलाय खेळ. डीजे भाची आणि त्यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपये आलेले आहेत. दुर्वांश म्हात्रे यांच्याकडून देखील या ठिकाणी पैसे नक्कीच मिळतील. प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी अनिष्का ठाकूर यांच्याकडून 100 रुपये, तसेच या ठिकाणी दुर्वांश म्हात्रे यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपये माझ्याकडे जमा झालेले आहेत. बघा ही ऑफर आहे ती रुपेशसाठी आहे. रुपेश मात्र या ठिकाणी आपण बघतोय जो चेंडू टाकला गेला फसवला, अक्षरशः चेंडू उंच जास्त गेला, दूर कमी गेला आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला गेलाय आणि सागर मात्र या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज येतोय ऋषी या ठिकाणी येतोय. विकेट गेलेले आहेत आतापर्यंत 4 आणि धावसंख्या स्थिरावली 10 या अंकावरती. 4 बाद 10. दुसरं षटक चालू आहे. 4 महत्वपूर्ण फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन आपण बघतोय. एकाच्या मागे एक विकेट. आतापर्यंत जर खेळ जर आपण पाहिलात 9 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहतोय. या वेळेला हा खाली राहणारा चेंडू इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय डायरेक्ट हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. बॅट वरती किंवा हा चेंडू खेळून काढता आला नाही या ठिकाणी या फलंदाजाला, पण मात्र काय पंच पंचांचा निर्णय हा नक्कीच चांगला या ठिकाणी निर्णय असेल. एक धावेनं धावसंख्येमध्ये या ठिकाणी भर पडलेली आहे. पंचांवरती कोणीही आक्षेप घेऊ नका. पंच अगदी चाणाक्ष पद्धतीने या ठिकाणी अगदी डोळ्यात तेल घालून पंचांची भूमिका या ठिकाणी पार पडत आहे. आणि 11 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 1-1 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बाद 11 धावा. थोडीशी दयनीय अवस्था आहे, पण ती मात्र सुस्थितीमध्ये आणायचा असेल तर आलेला फलंदाज ऋषी असेल किंवा सर्वेश असेल, या दोघांना खेळपट्टीवरती आता मात्र टिकून राहणं गरजेचं आहे. यानंतर विकेट नकोय. आता जर विकेट गेली तर मात्र या ठिकाणी दयनीय अवस्था होण्यासाठी किंवा वाट लागण्यासाठी या ठिकाणी वेळ लागणार नाही. त्यामुळे आता या ठिकाणी आपण बघतोय की सर्वेश असेल ऋषी असेल याला या ठिकाणी या प्रत्येक चेंडूला योग्य समाचार द्यावा लागेल. पुढचा चेंडू रुपेश याचा खेळून काढलाय. इथे मात्र या ठिकाणी टच अँड पुश करतोय. चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक धाव काढली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि सक्सेस देखील झाला. 2 धावा टेकन 2 रन्स. 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. संघाची धावसंख्या टोटल झाली ती म्हणजे 13 धावा. बाळगुड्डू यांचं खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघितलेलं आहे. आज देखील इथे या स्पर्धेला ते या ठिकाणी वाहून घेत आहेत. सन्माननीय बाळाशेठ म्हात्रे यांना विनंती आहे की आपण इथे बसून आपण मॅचचा आनंद घ्या, कारण ते देखील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये वेळोवेळी हजेरी लावणारे आमचे प्रेमळ व्यक्तिमत्व सन्माननीय बाळाशेठ म्हात्रे. आपण इथे बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. त्यांचा देखील सपोर्ट या टुर्नामेंटसाठी चांगलं राहिलंय. अगदी 5-6 दिवस ते सातत्याने या ठिकाणी येऊन शुभेच्छा देत आहेत. पुढचा चेंडू आणि क्लीन बोल्ड. काय कमालीची गोलंदाजी रुपेश याची. खरोखरच या ठिकाणी अक्षरशः बक्षिसांचं या ठिकाणी पाऊस पडतोय. आपण बघतोय या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी बक्षीस मिळेल. अनिष्का ठाकूर यांच्याकडून 100 रुपये, तसेच दुर्वांश म्हात्रे या ठिकाणी आमचे देवादादाचे बंधू आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी अगदी या ठिकाणी रुपेशसाठी ही ऑफर खरोखरच या ठिकाणी सार्थ ठरते, कारण हा आताचा चेंडू जर आपण पाहिलात तर बॅट आणि पॅडच्या त्रिकोणामधून सरळ या ठिकाणी इष्ट्यांचा वेध घेतलाय आणि फलंदाजी या ठिकाणी एष्टी उद्ध्वस्त केली आहे. जो दांडी करतो गुल तो पॉवरफुल. बघा अनिष्का ठाकूर भाची यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. या ठिकाणी
अगदी 600 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. अनिष्का ठाकूर त्या देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून ही शुभेच्छा चांगल्या आलेल्या आहेत. बक्षीस देखील या ठिकाणी येतं रुपेशसाठी. सर्वेश याचा हा विकेट गेल्यानंतर या ठिकाणी त्याची जागा सांभाळण्यासाठी मी म्हटलं टिकून राहायचं आहे. आता जर विकेट गेली तर वाट लागेल असं मी म्हटलं होतं, पण मात्र इथे विकेट गेली, क्लीन बोल्ड गेला, चेंडूवरती दृष्टी नव्हती, फुटवर्क नव्हता किंवा त्याला बॅटवरती व्यवस्थित चेंडू घेता आला नाही, त्यामुळे मात्र या ठिकाणी ही विकेट गेलेली आपण पाहिली. सर्वेश बाद झाला. नवीन फलंदाज येतोय निखिल. निखिल या ठिकाणी आपण पाहणार आहोत, परंतु आता ही जर आपण विचार केला तर 2 षटक पूर्णत्वास गेलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आयुषनं गोलंदाजी केली होती, त्यामध्ये 2 विकेट मिळाल्या होत्या आणि 7 धावा या ठिकाणी फक्त खर्च झाल्या. दुसरं षटक आता रुपेशचं आपण या ठिकाणी पाहिलं, त्यासाठी जवळजवळ या ठिकाणी आपण बघतोय 600 रुपये त्याला नक्कीच कमाई झाली आहे, पण त्यांनी 6 धावा खर्च करत त्यांनी देखील या ठिकाणी 2 विकेट महत्वपूर्ण आणि रनआउटची विकेट अशा 3 विकेट त्याच्या ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहिल्या. अतिशय सुरेख अप्रतिम अशी गोलंदाजी या ठिकाणी 6 धावा 6 चेंडूंमध्ये या ठिकाणी खर्च झाल्यात. नेक्स्ट बॉलर अविनाश यानं टाकलेला चेंडू या ठिकाणी ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता खरा, पण मात्र या फटक्यामध्ये तेवढी जान नाही. एक सिंगल मिळालेली आहे, प्राप्त झालेली आहे. त्या अर्थातच ऋषी यानं या ठिकाणी 1 धाव सिंगल घेतलेली आहे. टेकन सिंगल रन, एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या टोटल झाली ती म्हणजे 14. येस, 14 धावा धाव फलकावरती, 14 रन्स. यावेळेला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू खेळून काढलेला आहे. येतोय या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, उचल करणार, फेकी केली आहे, अतिशय जलद गतीने फेकी आणि फलंदाज मात्र या ठिकाणी रनआउटची विकेट. आणखीन एक मोहरा टिपला गेलाय, आणखीन एक या ठिकाणी विकेट माघारी जाईल, आणखीन एक या ठिकाणी पराग 11 घाटला संघाला. हा मोठा हादरा. बाद झालाय फलंदाज ऋषी डीजे. सहा बाद धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती 15 या अंकावरती. मॅच बघा की या ठिकाणी आपण बघतोय 4 षटकांचा हा सामना आहे आणि यामध्ये मात्र या ठिकाणी थोडीशी बिकट अवस्था आहे. विकेटवरती विकेट जात आहेत. जर या ठिकाणी या मैदानावरती प्रीतम म्हस्कर असेल किंवा विशाल पांचाल असेल, सागर असेल, हे जर या ठिकाणी मैदानावरती टिकले असते तर अजून चेंडू बाकी होते खूप, आणि या चेंडूंचा समाचार द्यायला इथे मात्र कोणी चांगला बॅट्समन या ठिकाणी मला पाहायला मिळाला नाही. इथे मात्र या ठिकाणी हा ब्लॉक पद्धतीचा चेंडू खेळून काढला गेलाय. सरळ या ठिकाणी येतोय स्ट्रेट फटका, पण मात्र सुंदर फिल्डिंग, काय कमालीची फिल्डिंग आणि फेकी देखील अचूक. त्यामुळे इथे मात्र या ठिकाणी सिंगल धाबेवरती रोखलं गेलं हे वादळ. एक सिंगल मिळाली आणि गोलंदाजी अविनाशची चालू आहे. त्यांनी आतापर्यंत 3 चेंडू या ठिकाणी टाकलेत आणि 3च सिंगल धाबा या ठिकाणी खर्च केलेले आहेत. काय कमालीची गोलंदाजी अविनाश याची. 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या 16, 6 बाद 16 अशी धावसंख्या आहे. 3रं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. दोन्हीकडून सामना अटीतडीचा आपण बघतोय. गोलंदाजी देखील चांगली आहे, पण मात्र फलंदाजी मध्ये कुठे मोठा फटका नाही, पण मात्र एक सिंगल धावेनं धावसंख्येचं फलक खालतं राहतोय. एक काढलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि मात्र पंचांकडून या ठिकाणी इशारा येतोय की 3ऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्लीज हनुमान नाईक आपण या ठिकाणी बघायचंय काय घडलंय मैदानामध्ये, की रनआउट आहे की नाही. इथे मात्र या ठिकाणी दगदग सुरू होईल, कारण जर आपण विचार केला तर या आधी देखील असंच झालं होतं. 1 धाव काढून दुसरी धाव घेताना रनआउटची विकेट गेली होती. 2-3 वेळेला संधी अगदी आपण या ठिकाणी पाहिले होतं. रुपेशच्या गोलंदाजीवरती देखील रनआउटची विकेट गेली होती. अशा या विकेट झालेल्या आहेत. पाण्याची व्यवस्था करा. या ठिकाणी आपण बघणार आहोत आमचे 3रे पंच नक्कीच या ठिकाणी पाहतील. थोडीशी धगधग आहे. ओके,
सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय मित्रांनो। आज शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र या ठिकाणी आहे। आज मेगा फायनल काय यस फलंदाज बाद रनआउटची विकेट आणखीन एक मोहरा टिपला गेलाय। पराग 11 घाटला संघाला हा 7वा हादरा, 7वी विकेट तंबूच्या आसऱ्याला जाईल। बॅट हवेमध्ये होती, पोहोचला नाही, बॅट त्यांनी टेकली नाही, त्याच्यामुळे इथे मात्र याला त्याला रनआउटच्या स्वरूपात विकेट केलेला आहे। बाद झालाय फलंदाज अनिकेत। महत्वाचा विकेट आणखीन एक तंबूच्या आसऱ्याला गेलेला आहे आणि मार्ग शोधत असताना या अडचणी मात्र कुठेतरी या ठिकाणी अंगलट येत आहेत आणि खूप अडचणी निर्माण झालेल्या आपण पाहिल्या। यावेळेला फटका खेळून काढलेला आहे, जातो या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करतोय, अडवतोय क्षेत्ररक्षक, पण मात्र फलंदाजानं मात्र या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत। 2 धावीनं धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या होते 7 बाद 18 धावा, 18 रन्स, 19 धावा, 19 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय। 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये मनसेचे जिथे विभागाचे अध्यक्ष अजिंक्य गावंड यांच्याकडून देखील या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा देखील धन्यवाद देतो। आताचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय, इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, चेंडू मात्र डॉट गेलाय, त्यामुळे षटक देखील संपलं। अविनाशचं हे 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ झालेलं आहे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 7 गडी बाद 19। खर तर चांगले आज या ठिकाणी समाज माझा मी समाजाचा ही सामाजिक भावना या ठिकाणी जोपासत सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम, राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम, राजकीय क्षेत्र एवढ्यासाठीच मित्रांनो कारण कोणीतरी आपल्यामध्ये विकास कामं असतील किंवा आणखी काहीतरी प्रगती असेल, प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका असेल, हे राजकारण असतं। समाजकारणाची भूमिका म्हणजे अडल्या नडलेल्यांची कामं करणं, हे देखील समाजकारण असतं। कोणीतरी संकटामध्ये सापडला असेल, कुणाचा वाद झाला असेल, कुठे फॅमिली वाद असतील, ते सुद्धा सोडवण्याचं काम हे सामाजिक भान असतं। ही मंडळी अतिशय प्रामाणिकपणे हे काम या ठिकाणी जबाबदारीपूर्वक करीत असतात। ही मंडळी फक्त गावापुरता नाहीत, ही मंडळी तालुक्याचं देखील या ठिकाणी कारभार सांभाळतात। म्हणून अशा या व्यक्तिमत्वांचं खरोखरच या ठिकाणी मनापासून मी ऋण व्यक्त करतो, कारण ही मिळालेली मंडळी ही समाजासाठी पोषक अशी मंडळी आहेत, समाजाचं हित जपणारी मंडळी आहेत। सन्माननीय जेतेगावचे धनाजी म्हात्रे यांनी कृपया स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे। शेवटचं षटक असणार निर्णायक षटक, दीप याच्याकडे चेंडू सोपवलाय। मला भरपूर काही या मंडळींबद्दल बोलायचं आहे। आमच्या सर बाला म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी या मंचावरती या ठिकाणी आहेत। 3 दिवस अगदी 4-5 दिवस या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून स्वागत। 2 विकेट 2 बॉल घेतला तर 500 रुपये बक्षीस दीप पाटील यांच्यासाठी। दीप पाटील यांच्यासाठी ऑफर आलेली आहे। 2 चेंडूंमध्ये लगातार 2 विकेट घेतल्या तर 500 रुपये। कोणाकडून? आपला शाहरुख खान। शाहरुख खान, कोपरचा शाहरुख खान। पंच पुन्हा एकदा निर्णय द्या, मी इकडे बक्षीस अनाउन्समेंट करतो। यस नो बॉल ओव्हर स्टेप का? यस ओव्हर स्टेपचा या ठिकाणी नो बॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे। दीपला या ठिकाणी ऑफर सुद्धा या ठिकाणी शाहरुख खान कोपर यांच्याकडून या ठिकाणी लगातार 2 जर चेंडूंवरती 2 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि फ्री हिट। नो बॉलला फ्री हिट कंपल्सरी, क्रिकेटचा नियम आहे। कुठलाही नो चेंडू असेल तर त्याला नो बॉल वरती फ्री हिट असणार आहे। यस उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट। पराग 11 घाटला संघ इथे मात्र या ठिकाणी या चेंडूला कोणताही समाचार नाही, चेंडू उचली घेऊन जातोय सरळ त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं। यावेळेला मात्र या चेंडूवरती एक सुद्धा धाव नाही। दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पहिला चेंडू नो बॉल गेला होता, त्यानंतर हा चेंडू आपण डॉट पाहिलाय। पहिला चेंडू असेल अगदी क्लिअर चेंडू आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। दीप गोलंदाजी करतोय।
हॅलो, ग्राउंडच्या बाहेर कोणी शेगोटी किंवा काही पेटवलं असेल तर कृपया आपण त्या ठिकाणी ते पेटवू नका. येस, वाईड बॉल दिलाय, तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी पाहिलेला आहे, त्याच्यामुळे बेनिफिट मिळेल इथे. मात्र या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला पराग 11 घाटला संघाला 1 धावेने धावसंख्येमध्ये भर पडेल. संघाची धावसंख्या नो बॉल कंटिन्यू असेल बघा. फ्रीडची संधी पुन्हा एकदा असणार आहे, कारण वाईड बॉल पडल्यामुळे 1 धाव तर वाढलेलीच आहे, पण कंपल्सरी फ्रीडचा फायदा घेणार का बॅट्समन बघायचा आहे. धावसंख्या आतापर्यंत 21 आहे बघा, 21. यावेळेला मात्र या ठिकाणी फटका खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे आणि क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारलेला हा अतिशय जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय. षटकारानं या ठिकाणी संधी साधली, 6 धावेनं भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 या अंकावरती. 27 लॉस ऑफ 7 विकेट. 7 बाद 27 हे निर्णायक षटक चालू असताना, हाणामारीचं षटक चालू असताना आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय एकच चेंडू झालाय आतापर्यंत. या ठिकाणी जर आपण पहिला नो बॉल आला होता, त्यानंतर वाईड बॉल आला आणि आता एक षटकार आला या चेंडूवरती, त्याच्यामुळे पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी दणदणीत खणखणीत असा षटकार. काही घडतं, काही बिघडतं. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे मित्रांनो, वारंवार आपण सांगत असतो, त्यामुळे काही घडेल. हाणामारी करायची आहे या शेवटच्या षटकामध्ये, पण मात्र यावेळेला सिल्मिडॉनच्या बाजूला चेंडू ढकलतोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि 2 धावा देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालेला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सही तालमेल यहाँ पर अभी दोनों बल्लेबाजों में दिखाई देता हुआ. 2 रन चुरा लिए, आंखों में इशारा किया और 2 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ 29 रन्स. 29 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. दोघांची पार्टनरशिप या ठिकाणी होताना आपण बघतोय. चांगली होईल का पार्टनरशिप, पण यावेळेला मात्र दीपचा चेंडू हा अगदी घुसला आतमध्ये. या ठिकाणी असं वाटलं होतं की हा चेंडू बाहेरून जाईल का, पण मात्र चेंडू उचली घेऊन जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या जाळ्यात आणि इथे मात्र कोणतीच धाव नाहीये. निर्धाव चेंडूचे झाले सांगता, पण मात्र का ज्या धावा या ठिकाणी वसूल केल्या. आधी आपण बघितलं एक षटकार, नंतर डबल यात आल्या होत्या 8 धावा. सुरेख, पण अजून एखाद्या फटक्याची गरज. धावा वाढवायच्या असतील तर मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका म्हणत असताना गोलंदाज मात्र थोडासा लेंथ आणि लाईन या ठिकाणी बिघडतोय. दीप चुकी करतोय. हा वाईड बॉल असेल, या ओव्हर मधला हा दुसरा वाईड बॉल. एक नो बॉल आला होता, 3 खराब चेंडू आपण पाहिले आणि हा वाईडच्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे 30. 7 बाद असताना देखील इथे कुठेतरी आता थोडासा दबाव गोलंदाजावरती, प्रेशर या ठिकाणी येतोय की काय, कारण एखादा षटकार बसल्यानंतर गोलंदाज थोडासा भितरतोच आणि तो मात्र सेटिंग लेंथ आणि लाईन जर ठेवली तर चांगले चेंडू देखील पडतील. इथे मात्र या ठिकाणी सोरटी धाव काढण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय, पण काय घडेल बघायचंय. पंच आमचे या ठिकाणी दक्ष आहेत, पंच सांगतील काय घडलंय. 1 धाव. दादरगावचे सदस्य समाधान पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांना विनंती असेल कृपया आपण स्टेजवरती येऊन आपण आसनात व्हायचं आहे. खरं तर सामना अटीतटीचा आहे, त्यामुळे निश्चितच या ठिकाणी एका बाजूला एक बल्हाट टीम, खरं तर पराग 11 घाटला संघ या ठिकाणी बॅटिंग करताना आपण बघतोय, तो दुसऱ्या बाजूला जरी मरियाई काळभैरव कोपर संघ. त्याच्यामुळे इथे मात्र या ठिकाणी वारंवार काय घडतंय काय बिघडतंय हे नक्की या ठिकाणी पाहिलं. तिसरे पंच आमचे या ठिकाणी पाहतील नक्की काय घडलंय मैदानामध्ये. बघतायत, चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आणि अंपायर
फेअर डिलिव्हरी. ओके चालेल. आपण या ठिकाणी बघतोय की नक्कीच चांगला खेळ या ठिकाणी मैदानामध्ये आहे. गोलंदाज देखील कधी हवी होतोय, कधी फलंदाज या ठिकाणी हवी होतोय, पण मात्र या ठिकाणी या चेंडूला पाहिजे तसा समाचार नाही. 1 रन मिळाली होती. धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली ती 31 धावा धावपलकावरती आपण बघतोय. खरं तर जगदीश ठाकूर सर आमचे या ठिकाणी आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतील. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय चांगला फटका आहे. 1 धाव केलेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करतो. एक दुसरी धाव देखील पूर्ण झाली. चेंडू अद्याप येत नाही, पण मात्र इथे तिसरी धाव घेताना फलंदाज रनआउट. 2 धावा पूर्ण केल्या होत्या. तिसरी धाव घेण्यासाठी घाई केली, कारण त्याला या ठिकाणी स्ट्राईकला यायचं होतं, कारण त्याला मोठा फटका खेळायचा आहे. धनाजी म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत करतील. सागर म्हात्रे यांना विनंती करतो. धनाजी म्हात्रे सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. सागर माजी विद्यमान उपसरपंच या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील स्वागत आपण करूया. उपसरपंच आमचे सागर दादा यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. यस, अर्थातच आमचे हॅट्रिक सरपंच सन्माननीय वासुदेव शेठ म्हात्रे यांचे ते पुत्र आहेत सागर दादा, आणि त्यांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी धनाजी म्हात्रे यांचं स्वागत केलं जाते. उपसरपंच आहेत सागर दादा, त्यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाईल. युवा नेतृत्व खरोखरच आज या ठिकाणी आपल्या वडिलांप्रमाणेच कार्य करतायत सागरदादा, त्यांचं देखील खूप खूप मनापासून स्वागत आम्ही या ठिकाणी करतो. तुम्ही देखील या मॅचला हातभार लावताय आमच्या आपली स्पर्धा म्हणून, आणि तुम्ही देखील मुख्य आयोजक म्हणून या ठिकाणी चांगलं काम बघताय असंच मला म्हणावं लागेल. आणि सागरदादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आमच्या या ठिकाणी शुभेच्छा असतील. उपसरपंच आपण आहात. टोटल धावसंख्या झालेली आहे 33 आणि विजयासाठी धाबा गोळा करायच्या त्या 34. 33 धाबा झालेल्या, 34 धाबा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. हॅलो, चला मोरबी संघाचे कॅप्टन आणि माहुलगाव संघाचे कॅप्टन आपण कुठे असाल तर लगेचच आपण या ठिकाणी टॉस बॉक्स वरती यायचं आहे. मोरबी संघाचे संघनायक आणि माहुलगाव संघाचे संघनायक दोनही कॅप्टन कृपया आपण कुठे असाल, तुम्हाला फर्स्ट अँड लास्ट कॉल आहे. आपण लगेचच या ठिकाणी टॉस बॉक्स वरती येऊन आपलं नाणेफेक करून घ्यायचं आहे. चला इकडे टॉस बॉक्स आहे या बाजूला. मोरबी संघाचे कॅप्टन आणि माहुलगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी या ठिकाणी विनंती करतोय आमचे जगदीश शेठ भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी पुढच्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. या ठिकाणी लॉर्ड्स मधली ही मॅच लास्टची या ठिकाणी आपण बघतोय. त्यानंतर सेकंड राऊंडचा खरं तर दोन्ही विजय संघांमध्ये या ठिकाणी पुढची लढत होईल. पण तत्पूर्वी हा जो सामना आहे तो आता पहिल्या राऊंडचा लास्ट मॅच या ठिकाणी आपण बघणार आहोत. मोरबी विरुद्ध माहुलगाव या दोनही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. चला जगदीश शेठ भोईर यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक या ठिकाणी होतोय. माहुलगाव आणि मोरबी संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण कृपया करून नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सर्वांचे लाडके नाणेफेक जगदीश भोईर यांच्या हस्ते माहुलगाव आणि मोरबी संघ टॉचिंग होत आहे. टॉस जिंकलेला आहे मोरबी संघाने. काय डिसिजन असेल? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षक किती पण रोखण्याचा प्रयत्न करील. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. थैंक यू वेरी मच. कितना टारगेट देंगे आप लोग? टारगेट 45 तक करने का ट्राई करेंगे. ओके, थैंक यू. बेस्ट ऑफ लक दोनों टीम के लिए. मैं देना चाहूंगा कृष्णा मधुर ले चलता हूं मैदान की ओर. या ठिकाणी आपण बघतोय 33 धाबा झालेल्या आहेत. 34 धाबा विजयासाठी गोळा करायच्या. 24 चेंडू आणि 34 धाबा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. या ठिकाणी इरवाडीचे आमचे लाडके सर्वांचे सन्माननीय अविनाशजी पाटील यांच्याकडून या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी. अविनाशजी पाटील इरवाडीचे त्यांच्याकडून या ठिकाणी
या मैत्री चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि यानंतर पुढचा आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल ते आमचे सहकारी कृष्णा म्हात्रे सर प्लीज. रुपेश और प्रतीकेश कोपल टीम के दोनों सलामी बल्लेबाज आ चुके हैं. जीतने के लिए टारगेट है 34 रनों का. इस मैच के आयोजक है 34 मात्रे जिनके नाम पर ये स्कोर अभी भी रुका हुआ है. इस मैच का आयोजन किया है सीतामढ़ी अर्जुन गली एकता ग्रुप. दोस्तों नाम ने एक ब्रांड है और जिस तरह से ये अतिथिगण में हमारे जगदीश भोज जी उपस्थित है, जगदीश ठाकुर जी उपस्थित है, हैटी वासुदेव म्हात्रे और जीता गांव के उप सरपंच सागर म्हात्रे उपस्थित है. मैं तहे दिल से सभी का स्वागत करना चाहूंगा और ले चलता हूं आपके मैदान की ओर. प्रणीत जीतने के लिए 34 रनों का टारगेट सामने है. रूपेश स्ट्राइक पर जीतने के लिए 34 रनों का टारगेट सामने है. अगले साल इसी मैच सीतामढ़ी गली से अगले साल मुकाबले होने वाले हैं जिसकी प्राइस होगी 1 लाख रुपया 50,000 और एक चैंपियन के लिए बाइक रहेगी और दूसरी मेनासी के बाइक रहेगी. रुपेश अगर लगातार हैट्रिक लगाते हैं तो दुर्वा 1,000 रुपए का इनाम है. और अगली साल वासुदेव म्हात्रे हैट्रिक सरपंच जीता गांव के किंग मेकर जिनके तरफ से अगले साल इसी मैदान पर नहीं तो जीता के मैदान में मुकाबले हो सकते हैं. प्रयत्न परमेश्वर हर छक्के के लिए 100 रुपए का नाम. हर छक्के के लिए 100 रुपए. पहली गेंद डॉट गेंद की समाप्ति. प्रणीत की पहली गेंद और गेंद व्हाइट ऑफ से काफी बार हम ने देखा जाना पर 4 वाइट करार दे दिया है और इसे बीच 1 रन का अत्यंत सा खाता खुल चुका है. पहली गेंद थोड़ी सी बाहर हम ने देखा जाना पर 6 और आखिरकार इसे वाइट करार दे दिया. टारगेट है जो आयोजन किया है 34 म्हात्रे वही टारगेट है और इसी बीच अगली की रानी के और इसी बीच ये गेंद शॉर्ट पिच गेंद. क्या गेंद थी. नजाकत हो रही गेंद. डॉट गेंद की समाप्ति. मैं हमेशा कहता दोस्तों की डॉट के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता. थोड़ी सी गेंद बाहर निकली. रुपए स्ट्राइक पर है. हर चौके के लिए 100 रुपए का नाम है. हर छक्के के लिए 200 रुपए का नाम है दूरवास की तरफ से दूरवास म्हात्रे जी के. फिर से बॉलिंग मार पर आते हुए प्रणीत. सामने है रुपेश. 34 रनों का टारगेट सामने है और इसे बीच ये गेंद काफी अच्छी गेंद. फिर से एक डॉट गेंद की समाप्ति. पहली गेंद वाइट, दूसरी गेंद बैक टू बैक. 2 वाइट है, 2 डॉट गेंद आया. टीम का स्कोर अभी भी 1 रन पर
है। पहली गेंद वाइड फेंकी थी और बैक टू बैक 2 गेंद डॉट आई है। जीतने के लिए 34 रनों का टारगेट सामने है। जीतेगा वो जाएगा यादें लेकर यहां से अगली पारी में, हारेगा वो जाएगा सोने के लिए अपने घर। ऐसे भी अगली गेंद, एक गेंद और इसी बीच पॉइंट के बीच में से स्टोक को खेला है। गेंद के पीछे खिलाड़ी, हाथ पे गेंद लगी और सीधी गेंद बॉडी लाइन से बाहर। डीजे ये आज के दिन का आखिरी मुकाबला। घाटलार को ऊपर के बीच में कैच हाथों में दी, कैच छोड़ा, मैच छोटा और लोगों का दिल टूट गया है। कैच हाथों में लॉलीपॉप की तरह थी और इसी के साथ एक 4 रनों के लिए थर्ड बॉल बाउंड्री लाइन से बाहर। इन 4 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 5 रन। साथ ही स्कोरर दिगंबर महोदय उपस्थित है, परमेश पाटिल जी उपस्थित है, हमारे सुभाष टेम्बे जी उपस्थित है, जिनका मैं तर्ज से क्रिकेट के माध्यम से मैं स्वागत करना चाहूंगा फिर से एक बार। ऐसे अगली गेंद डालने के लिए तैयार, ये गेंद अनिकेत प्रणीत की गेंद और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति। टीम का स्कोर है 5 रन। कृपया करून ती गाडीची लाईट आहे ती बंद करायची आहे। टीम का स्कोर 5 हो चुका है। पहला ओवर प्रगति पर जीतने के लिए 34 रनों का टारगेट सामने है। इसी बीच अगली गेंद प्रणीत की और ये गेंद पार्टिसिपेट कर देना चाहते थे और इसी भी जोरदार अभिलंबन में उत्साह ज्यादा, विश्वास बिल्कुल कम झलक रहा था और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अभी भी एक गेंद शेष है। कोपर टीम को सोचना होगा, जीतने के लिए 34 रनों का टारगेट है, लेकिन हर गेंद के ऊपर जो स्कोर है 34 और ऐसे हालात पर टीम का स्कोर 5 हो चुका है, तो बल्लेबाजों को जोखिम में डाल दिया है। गेंद बल्लेबाजों को खास करके प्रणीत ने पहली गेंद पर आए वाइड गेंद, दूसरी गेंद बैक टू बैक 2 डॉट गेंद और आखिर चौथी गेंद के ऊपर आया 4 रन और बैक टू बैक फिर से 2 डॉट गेंद, तो कुल मिलाकर टीम का स्कोर है 5 रन। ऐसे में अगली गेंद प्रणीत की और इसी के साथ वाइड का इशारा अतिरिक्त संख्या हो चुकी है। 2 रन टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर हो जाए 6 रनों पर। अतिरिक्त संख्या हो चुकी है 2। टीम का स्कोर है 6 रन। जीतने के लिए 34 रनों का टारगेट सामने। आज के एक ग्रुप के आखिरी मुकाबले चलते हुए और ऐसे हालात पर आगे का मुकाबला मुरबी और मालवा के बीच में होगा, वो आखिरी मुकाबला रहेगा। इसी बीच अगली गेंद और इसी बीच ये गेंद ताकत भरी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंद के कोई नंबर लिखा नहीं होता और इसी के साथ ओवर की समाप्ति। पहला ओवर खत्म हुआ, टीम का स्कोर है 6 रन। समीकरण बदल चुका है। 18 गेंद और जीतने के लिए 28 रनों की अभी भी दरकार जारी है। बल्लेबाजी को जोखिम में डालने का काम किया। अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा। 6 गेंद रुपेश ने खेले और जिन्होंने सिर्फ 6 रन हो चुका है स्कोर का, जिसमें 2 वाइट आ चुके, नहीं तो 4 ही स्कोर होता। लेकिन क्रिकेट में कहा जाता है रन अपनी टीम के लिए कैसे भी आड़िया टेढ़े आए, अपनी टीम के रन आना बहुत जरूरी होता है। वही काम हुआ है अभी तक इस मैदान के ऊपर। नए गेंदबाज सागर का आगमन होता हुआ। सागर भी की बात की जाए तो सागर में हम चले जाते हैं अरबी समुद्र में, और जिस तरह से वो सागर की लहरें आती है, कौन से बार ब्रिज पे जाते हैं, अलीबाग हो चाहे दादर के ब्रिज हो, जहां लहरें के साथ उस सागर से जो लहरें आती है कहीं ना कहीं अपने बदन को छूती है और वो एक आशा दिलाती है कि हमें आगे पीछे ले जाती है। वैसी जिंदगी अपनी दोस्तों है। वही गेंदबाज अभी आ चुके हैं सागर। मुरबी के ओमकार पाटिल अगर उपस्थित है, स्टार खिलाड़ी, जिनसे मेरी गुजारिश है अगर आप यहाँ है तो स्टेज पर आ जाइए प्लीज, आपका सम्मान होगा। एक बड़े खिलाड़ी है। 18 गेंद और जीतने के लिए जरूरत है 28 रनों की। सागर इस मैदान पर आते हुए
सागर किस तरह से गेंदबाजी करते हैं। बल्लेबाज सामने है प्रतीकेश। सागर की पहली गेंद डॉट गेंद साबित हुई। लाइन एंड लेन है जिसमें कोई गलती हो गई और इसी के साथ टीम का स्कोर है 6 रन, जीतने के लिए 34 रनों की। जी इस मैच के आयोजक है नथु सेठ के 3 सुपुत्र है, 4 सुपुत्र, 34, 25 और 36। ये रिकॉर्ड भरे नाम जीता में हो सकते हैं, वरना कोई ये काम कर नहीं सकता था। और इसी बीच अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, क्या गेंद थी। रफ्तार काफी तेजी में थी सुभाष जी, मैं कहूंगा कि रफ्तार ज्यादा थी, यानी कि 130 के रफ्तार से गेंद फेंकी गई थी और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति आती है। डॉट गेंद क्रिकेट में ऐसी एक गेंद होती है जो हर खिलाड़ी के ऊपर एक प्रेशर बनाती है और डॉट गेंद जाती है तो कहीं ना कहीं आपकी टीम हार की तरफ अग्रसर हो सकती है। इसी बीच अगली गेंद सागर की फिर से और इसी बीच बैट का बाहरी किनारा, गेंद पीछे, जब तक गेंद को उठाया जाए समय था बल्लेबाजों को 1 रन पूरा करने का। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 7 रनों पर। टारगेट सामने, लेकिन मैं बात करूंगा घाटला टीम की, वो भी कोई कम नहीं है। क्रिकेट में किसी को कम नहीं समझना चाहिए, क्योंकि ऐसे हालात पर आप मुकाबला कभी कभी जीतते हैं, जीत में दहलीज पे खड़े, लेकिन मुकाबला हार जाता है। ये क्रिकेट अनुचित भरा खेल, जिस खेल में दोस्तों कुछ भी हो सकता है। या हम कमेंट्री यहाँ से कर रहे हैं, हम बता सकते टीम जीतेगी, लेकिन हमारा भी अनुमान गलत साबित हो सकता है। ऐसे भी अगली गेंद सागर की रुपेश के लिए, रिवर्स शॉट लगा देना चाहते, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद। इस स्ट्रोक की अगर शुरुआत मैं कहूंगा की थी पीटरसन ने की थी, इंग्लैंड के खिलाड़ी है जिन्होंने, और जिसके बाद हमारे श्रीनाथ थे जिन्होंने की थी। पहले श्रीनाथ ने की थी, जिसके बाद पीटरसन ने की थी। इस स्ट्रोक की लगा तो आबाद, रिवर्स शॉट खेलने की कोशिश और इसी बीच अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, फिर से बदन पे गेंद लगी, जब तक बल्लेबाज मुझे लगता है शायद आउट नंबर आउट, उंगली आसमान पर, बल्लेबाजी का बारीक अंत दीजिए। गणेश धूम धड़ाका चाइनीज, यह अतिथिगण में गीता गांव के हैट्रिक सरपंच वासुदेव मात्रिया उपस्थित है, हमारे लाड़के हैं वो, और जिसके बाद जगदीश ठाकुर जी उपस्थित है शिवसेना के, और जिसके बाद मेडिकल के बड़े उद्योजक माननीय जगदीश शेठ उपस्थित है, और जिसके बाद बड़े उद्योजक बाड़ा महाजन पेट्रोल पंप के मालिक, और इसी बीच कॉमेंटर कृष्णा महाजन के लिए मुझे लगता है शायद सबके लिए वो इनाम देंगे कॉमेंटर के लिए, और ऐसे हालात में स्कोरर के लिए भी इनाम देंगे जगदीश भोर जी, या हमारे साथी कॉमेंटर परमेश जी उपस्थित है जिनको भी इनाम देंगे। और इसी के साथ सभी कॉमेडी के लिए 500 रुपया आ चुका है, लेखनी के लिए दिए हैं दिगंबर के लिए, और ये थैंक यू वेरी मच दिगंबर कहते हैं। और इसी के साथ बल्लेबाजी के परिकांत होता हुआ डीजे यस थँक्यू। पहा खरं तर शिवसाई मित्र मंडळाचे अध्यक्ष आमचे बंधू प्रतीक पाटील पेन हे सामना पाहत आहेत, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। थँक्यू सो मच प्रतीक पाटील। शिवसाई मित्र मंडळ पेन चे अध्यक्ष आहेत प्रतीक पाटील, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत। अविनाश का आगमन होता मैदान के ऊपर, जीतने के लिए 34 का टारगेट सामने है। या स्कोरर के लिए
₹500 का इनाम आ चुका है, जिन्होंने हमें कहा है कि धन्यवाद कीजिए जगदीश भोर जी का। और इसी बीच अगली गेंद सागर की, और इसी बीच इस गेंद को खेला है, गेंद हवा में जरूर, लेकिन खिलाड़ी कोई मौजूद नहीं था वहां। जब बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदले रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 8 रनों पर। पहले ओवर में कुल मिलाकर 6 रन और इस ओवर में आए कुल मिलाकर 2 रन। टीम का स्कोर हो चुका 8 रन। किफायती गेंदबाजी सागर की। मैंने कहा था सागर की लहरें जब उठते हैं तो कहीं ना कहीं वो अपने को आगे पीछे ले जाती है सागर में, और वही काम किया। आगे पीछे करके जिन्होंने 2 रन खर्च किया अपने टीम के लिए और किफायती गेंदबाजी की है, मैं कहूंगा घटला के लिए। अभी भी समीकरण बनता हुआ 12 गेंद और जीतने के लिए जरूरत है 26 रनों की जरूरत। साथी कमेंटेटर नेशनल स्पोर्ट जिनकी तरफ से ये लाइव चल रहा है क्रिकेट का प्रसारण, जिनको इस चैनल को सब्सक्राइब करें। और अभी भी ये मैच का आज आखिरी दिन है। कल हॅलो, खर तर काळभैरव जरीमर्याई कोपर ज्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्यांचे सुपरस्टार खेळाडू अर्थातच सूरज म्हात्रे बाबू, त्यांचं खरं तर लग्न जमलंय आणि 2 तारखेला त्यांचं लग्न आहे। बाबू याच्याकडून खरं तर या स्पर्धेसाठी आणि खास करून कोपर टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। थँक्यू सो मच बाबू, आणि तुला आमच्याकडून सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा। अविनाश स्ट्राइक पर पहली गेंद, और इसी के साथ शुभम की पहली गेंद वाइड साबित हुई। आणि सामना जर का जिंकला कोपर संघाने तर सूरज म्हात्रे फ्रॉग इंटरप्राइजेसचे ओनर बाबू यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल जरीमर्याई कालभैरव कोपर टीमसाठी। शिवम फिर अपनी बॉलिंग मार पर, और इस गेंद को उछाल दिया है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ डीजे। तुषार का आगमन होता मैदान के ऊपर। ओमकार पाटिल मुरबी, जिनसे मेरी गुजारिश, आप स्टेज पर आ जाइए प्लीज, आपका सम्मान होगा। नए बल्लेबाज सौदागर का आगमन होता हुआ। सौदागर की फिल्म आई थी दिलीप कुमार और राजकुमार, जो हमारे बीच में नहीं है। ऐसे बीच पहली गेंद शॉर्ट पिच, गेंद पढ़ नहीं पाए और गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, वाइड का इशारा, और 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर वो डबल फिगर। जीतने के लिए 34 रनों का टारगेट सामने है, लेकिन अभी तक बल्लेबाजों ने बनाया है सिर्फ 10 रन। थोड़ी सी गेंद बाहर, तीसरा ओवर प्रगति पर है। ऐसे भी अगली गेंद शुभम की सौदागर के लिए, और इस गेंद को खेला है मिड विकेट के रीजन में, गेंद हवा में, और इसी के साथ गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर डीजे। अभी भी जरूरत है 9 गेंद और 10 गेंद बचे, और जीतने के लिए जरूरत है 20 रनों की। संतोष कोपर से अगर कहा जाए तो जिनके मामा है संतोष के कोपर गांव में, और क्यों ना आखिरकार कोपर टीम जीते तो संतोष काफी खुश होगा, लेकिन डांस संतोष का आज देखने को नहीं मिला। हर किसी के मैच में संतोष डांसते हैं, झूमते हैं, गाते हैं, लेकिन ऐसे हालात पर जिनका डांस देखने को पब्लिक को नहीं मिला है, वो डरते हैं अपने भाई से,
राजेंद्र जी से। होते तो कुछ नहीं कर सकते हो। 10 गेंदबाज जीतने के लिए 20 रनों की जरूरत। हर गेंदों के ऊपर 2 रन आते हैं तो कहीं ना कहीं मुकाबला मुट्ठी में जाएगा, लेकिन आने वाला वक्त बताएगा कि कौन मैदान पर हीरो है और कौन जीरो है। ऐसे भी अगली गेंद शुभम की शॉर्ट पिच गेंद हवा में, और इसी के साथ मुझे लगता है शायद रन आउट कर देना चाहते थे। गेंद कंधे पे नहीं लगी थी और ऐसे हालात पर ये लेग बाय का रन मिलता हुआ 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता बचाकर पहुंचा है 15 रनों पर। अभी समीकरण बदलता हुआ 9 गेंद और जीतने के लिए 19 रनों का टारगेट सामने है। 9 गेंद और 19 रन, 9 गेंद और 19 रनों का समीकरण बनता हुआ एक लंबा टारगेट है, लेकिन बल्लेबाजी की सोच किस तरह से होती है सौदागर और प्रतिकेत। और इसी बीच अगली गेंद, और इसी के साथ गेंद को फुल कर दिया है। गेंद बिल्कुल फाइनल बॉडी लाइन से बाहर, 6 रनों का डीजे। क्या बिगाड़ेगा, काल अपने पक्ष में आता। लेकिन शिवशंकर की बात की जाए तो जिस तरह से जिन्होंने ईश्वर बनाया और विश्व का धारण किया, वही शिवशंकर जिनके नाम से गीत बजाया गया था। टीम का स्कोर अभी हो चुका है 21 रन। जीतने के लिए 8 गेंद और 13 रनों की जरूरत है। 8 गेंद और 13 रन। शुभम फिर अपने बॉलिंग मार पर, ऐसे बीच गेंद फुल करने की कोशिश, इसी बीच गेंद पीछे चली गई। 1 रन का मौका बल्लेबाजों के साथ लेग बाय के रूप में 1 रन मिलता हुआ। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 22 रन। जीतने के लिए 7 रन और 12 रनों की दरकार जारी है। 7 गेंद और 12 रन। मुकाबला दोनों तरफ 50-50, 50-50 है, झुका हुआ है। तो कहीं ना कहीं अभी सवाल पैदा हो चुका है कि अच्छी गेंदबाजी होती है तो घाटा टीम जीत सकती है। इसी बीच अगली गेंद, कदमों का इस्तेमाल किया था, अपन फुटबॉल जाकर आगे जाकर खेलने का प्रयास। डॉट गेंद की समाप्ति, डॉट नंबर लिखाने होता और इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई। छह गेंद और 12 रनों की जरूरत। साथ ही समालोचक दिगंबर महात्रे उपस्थित है, साथ ही स्कोरर दिगंबर जी उपस्थित है, जिसके बाद परमेश पाटिल जी उपस्थित है और जिनके साथ सुभाष टेम्बे साहब उपस्थित है। और अतिथिगण में हैट्रिक सरपंच वासुदेव महात्रे, जिनके साथ जगदीश ठाकुर जी, जगदीश भोईर जी, विजय महात्रे उपस्थित है और जिनके साथ जेके पाटिल और बाला महात्रे उपस्थित है। लेकिन वो मुझे लगता है शायद घर के तरफ अपना प्रस्थान कर चुके हैं। इसका मैच का आयोजन सीतामय अर्जुन गली एकता ग्रुप, दोस्तों ये नाम ने एक ब्रांड है और जिसके अध्यक्ष देवानंद महात्रे, 34 महात्रे, 25 महात्रे और उनके पूरे समर्थक, जिन्होंने इस मैच के लिए अपनी जान की बाजी लगाकर यह मुकाबले पूरे 6 दिन, आज आखिरी दिन है, आखिरी दिन के साथ समाप्त चल पड़ते हुए मुकाबले। लेकिन आने वाला वक्त बताएगा कि कौन इस मैदान के ऊपर 1 लाख की धनराशि ले जाता है। अभी भी सबकी निगाह डटी हुई है। इसी बीच अगली गेंद, और इसी बीच इस गेंद को खेला है, गेंद हवा में, और इसी के साथ कैचेस मैचेस बिग विकेट मिल चुकी है डीजे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। और वैसे ही सबके प्यारे ओम नमः शिवाय दूरवास महात्रे हर किसी के दिल के लिए अपने दरवाजे खोल देते हैं। ऐसे दूरवास महात्रे उपस्थित है, मैं तहे दिल से उनका स्वागत करना चाहूंगा। वो भी इस क्रिकेट के माध्यम से आयोजक है। समीकरण बदलता हुआ 5 गेंद और जीतने के लिए 12 रनों की।
हिट करने का प्रयास किया था बल्लेबाज प्रतिकेश ने, और इसी के साथ प्रतिकेश के पारी का अंत होता नए बल्लेबाज मैदान पर आते हुए दीप और सौदागर या उपस्थित दोनों बल्लेबाज। 5 गेंद और 12 रनों की दरकार जारी है। सवाल लाखों का नहीं दोस्तों, सवाल करोड़ों का सवाल है आपके जीत का। अब जीतते हैं तो कहीं ना कहीं यहां से 1 लाख रुपए ले जा सकते हैं। चमचमा जी टॉफी आपके घर में सज सकती है। 5 गेंद और जीतने के लिए 12 रनों की दरकार। नए बल्लेबाज दीप का आगमन होता मैदान के ऊपर और सौदागर जिनके साथ पार्टनरशिप में है। क्षेत्र से आप एक दूसरे को समझाते हुए 5 गेंद और जीतने के लिए 12 रनों की दरकार जारी है। कौन जीतेगा कौन हारेगा, जब तक क्रिकेट में दोस्तों अंतिम गेंद डालने से किसी की जीतने दोस्तों होती है। अपने कई मुकाबले देखे हैं कि मुकाबला कोई जीतने वाली टीम कभी कभी हार जाती है और हारने वाली टीम कभी कभी जीतती है। ये क्रिकेट की अभिलाषा है, इसलिए कहते हैं नीचे से बड़ा खेल, जिस खेल में दोस्तों कुछ भी हो सकता है। अनुमान कभी कभी गलत साबित होते, कभी कभी सही साबित होते हैं। ऐसे भी अगली गेंद विशाल की, और इसी के साथ फुल करने का प्रयास, और इसी बीच एक डॉट गेंद की समाप्ति। समीकरण बदलता हुआ 4 गेंद और 12 रनों की दरकार। रोमांचक से मुकाबला आ चुका है। ऐसे लगा कि कोपल टीम आराम से जीतेगी, लेकिन हमने सोचा नहीं था कि इस तरह की गेंदबाजी घाटला टीम भी कर सकती है, क्योंकि कोई ना कोई हारना पसंद नहीं करता, हर टीम जीतना पसंद करती है। इसी बीच अगली गेंद, और ये बॉल क्या लाजवाब गेंद, गिल्ली बिखर दी है डीजे। तानाजी जिनसे मेरी गुजारिश, स्टेज पर आ जाइए प्लीज। समीकरण बदलता हुआ, और इसे भी 3 गेंद और 12 रनों की जरूरत अभी भी जारी है। ऐसे भी अगली गेंद, और इस गेंद को हल्का सा खेल दिया, और इसी के साथ सफलता लग चुकी है। अभी सवाल सभी के मन में है, 2 गेंद और 12 रनों की जरूरत। तानाजी आए हैं मैच देखने के लिए, जिनसे मेरी गुजारिश, तानाजी के ससुर जी आप भी स्टेज पर आ जाइए प्लीज। लक्ष्मण उदरे जी जिनसे मेरी गुजारिश, आप आ जाइए प्लीज। और रमेश मात्रे जी आप भी स्टेज पर आ जाइए प्लीज। तानाजी, रमेश जी और तानाजी के ससुर जी जिनसे मेरी गुजारिश, आप स्टेज पर। 2 गेंद और 12 रनों की दरकार जारी है। दो गेंद और 12 रनों की दरकार जारी है। हर गेंद के ऊपर छक्का। ऐसे भी अगली गेंद, और यह मुकाबला पूरी तरह से घाटला के पक्ष में निकल चुका। अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक विशाल का, जिन्होंने शानदार गेंदबाजी की। आखिरी गेंद, जी ग्रुपचा आहे, जी ग्रुपचा आहे। माता करणार कसं जी, हाँ जी ग्रुपचा तो ठीक है, बोला कमेंट। 1 गेंद और 6 रनों की आवश्यकता। यो जी ग्रुपचा आहे, 40+ जी ग्रुपचा आहे। नक्की का? हो हो, आपलं ये बघ लास्ट बार बघा, तुम्ही कमेंट्री करा। 1 गेंद और 6 रनों की आवश्यकता। पूरी तरह से मुकाबला निकल चुका है घाटला के पक्ष में, और इसी के साथ जगदीश भाई खुश है और जगदीश ठाकुर जी भी खुश है। दोनों की खुशी का वातावरण। आखिरी गेंद बची है, थोड़ी जल्दी कीजिए, टाइम इज मनी। 1 गेंद बची है और 12 रनों की आवश्यकता। क्रिकेट में छक्का लग सकता है, अगर एक फ्रीड मिलता है कहीं ना कहीं तो मौका बन सकता है, लेकिन क्रिकेट में
ऐसे कम होते हिस्से। गेंदबाज जानते हैं कि मुकाबला अपने पक्ष में आ चुका है, तो धीमी गति गेंद डालकर भी मुकाबला जीता जा सकता है। और इसी बीच अगली गेंद विशाल की, और ये बॉल इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो है, जिन्होंने इस ओवर में 4 विकेट लिए हैं। मैं कहूंगा खास करके घाटा टीम के विशाल, मेडल ओवर और 4 विकेट। विशाल जी आ जाइए प्लीज, मैन ऑफ द मैच के हीरो। जब तक आगे का सुन चलता मेरे साथी कमेंटेटर परमेश जी के पास। मैन ऑफ द मैच जगदीश जी भोईर, जिनके हाथों से मैन ऑफ द मैच दी जाएगी। विशाल विशाल घाटला के आप आ जाइए प्लीज। चलो विशाल, घाटला टीम के विशाल, जो हमारे जगदीश भोईर जी है, जिनके हाथ से ट्रॉफी प्रदान होगी। विशाल जी आ जाइए प्लीज, विशाल जी द मैन ऑफ द मैच के हीरो। खरोशी गांव के रमेश घरत जी, हमारे दोस्त डाल भात लोणचा कोणता आणि फटका मारला दोनचा, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। आलेले आहेत ते इथे रमेश घरत, यांना विनंती असेल की आपण यायचं आहे। बाळामध्ये उपस्थित आहेत विशाल, वेलकम। जगदीश भोईर जी के हाथों से ट्रॉफी प्रदान हो रही है। बिग हैंड एवरीबॉडी इस खिलाड़ी के लिए, यंगस्टार खिलाड़ी के लिए। काय सांगू शकेल सामन्याबद्दल? काय ना, खूप चांगली गोलंदाजी